नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण करणार आहोत मटर पनीर रेसिपी, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने। तर हे घेतले आहे, मटार घेतले आहे हिरवे, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, पनीर घेतलेला आहे 200 ग्राम, अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, टमाटर प्युरी घेतली आहे आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या। तर हे सगळे साहित्य घेतलेलं आहे। तर बघ, चला सुरुवात करूया। कढई तापवर ठेवलेली आहे आणि त्यात तेल ॲड करूया आणि पनीर पहिले फ्राय करून घेऊया। 200 ग्राम पनीर घेतलेले आहे। पनीर थोडे गोल्डन होईतोवर आपण परतून घेऊया। पहिले पनीर फ्राय करून घेऊ, नाही केले तरी चालेल, पण मी थोडं फ्राय करून घेते। तांबूस कलर आलेला आहे बघा, आणि आता आपण कढईतून काढून घेऊ। छान असं गोल्डन कलर आलेला आहे पनीरला। 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे, सर्व काढून घेतले। आता त्यात आपण 2 हिरवी विलायची घेतली आहे, ती टाकून घेऊ। नंतर 1 चम्मच जिरे टाकलेले आहे। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आपण टाकून घेऊ। बारीक चिरलेला कांदा छान असं परतून घेऊया। गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। त्यात नंतर ॲड करूया अद्रक लसूणची पेस्ट पण थोडी गोल्डन परतून घ्यायची आहे। नंतर आपण हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या टाकून घेऊया। मिरची ॲड केली आहे। आता नंतर आपण मिरची पण थोडी फ्राय करून घ्यायची आहे आणि कांदा एकदम गोल्डन होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे। नंतर त्यात ॲड करूया टमाटरची प्युरी टाकून छान अशी परतून घ्यायची आहे टमाटरची प्युरी। कलर पण आला आहे टमाटरची प्युरी टाकून झाल्यावर आपण हळदी पावडर ॲड केली आहे, मीठ घातलेलं आहे आणि गरम मसाला थोडा घेतला आहे। नंतर धने जिरे पावडर घेतली आहे आणि मिरची पावडर पण घेतला आहे लाल। तर छान असं परतून घेऊ, मसाले एकजीव होई तोपर्यंत, आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। मसाला घेतला आहे थोडा गरम मसाला आणि छान असं परतून घेतले आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे, मसाला छान एकजीव होतपर्यंत। आणि नंतर त्यात ॲड करणार आहोत आपण पनीर मसाला घेतला, मटर पनीर मसाला घेतला आहे, दुधामध्ये भिजवून ठेवलेला होता। छान असं मिक्स करून घेऊया आणि त्यात थोडंसं पाणी ॲड करूया। नंतर पाणी ॲड झाल्याच्यानंतर आपण हिरवे वाटाणे घेतले आहेत ते टाकून घेऊया। तर हिरवे वाटाण्याचा पण कलर बघू शकता, छान असा हिरवा कंच आहे। ताजे मटार घेतले आहेत एकदम ओले, छान असं परतून घेऊया। परतून झाल्याच्या नंतर आपण त्यात फ्राय केलेले पनीर ॲड करूया। 200 ग्राम पनीर घेतलं आहे मी। पनीर पण छान एकजीव होईपर्यंत परतून घेऊया, सगळं मिक्स करून घेऊया मसाले एकजीव होतपर्यंत। बघू शकता किती छान असं दाट असं ग्रेव्ही तयार झालेली आहे। छान असं परतून घेऊ। नंतर आपण त्यात थोडंसं पाणी ॲड करूया। थोडंसं पाणी टाकून झाल्यावर आपण नंतर मग अजून थोडं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता, ॲड करू शकता। नंतर एक वाफ काढून घेऊया। बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे। एक वाफ काढून आपण थोडी वरून कसुरी मेथी टाकून घेऊया। बघा कलर किती सुंदर असा कलर आला आहे। आणि नंतर मग आपण वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। कोथिंबीर टाकून झाल्यानंतर एका बाउलमध्ये आपण मटर पनीर सर्व करा। छान असा कलर पण खूप असा सुंदर आलेला आहे। एकदा नक्की रेसिपी करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा, कमेंट करा, आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा।